तुम्ही या प्रकारे कांद्याची पातीची भाजी केली आहे का? करून बघा, खूप मस्तच होते. यासाठी खलबत्त्यामध्ये मी लसूण, शेंगदाणे, मिरची पावडर घेतलेली आहे आणि अगदी दरदरीत हे कुटून घ्यायचं आहे आपल्याला. याप्रमाणे कढईत मी तेल घातलं आहे, जिरं अगदी फुललं आहे. त्यात वाटलेला मसाला घातला आणि तो 2 मिनटं परतून त्यात मी हळद, चवीनुसार मीठ घातलं आहे, परतून घ्यायचं आहे. त्यात मी हरभऱ्याची डाळ घातली, तीसुद्धा आपण परतून घेणार आहोत. कांद्याची बारीक कापलेली पात घातली आणि पातसुद्धा आपण 5 मिनटं परतून त्याला वाफ काढून थोडं पाणी घातलं आहे गरम, शिजवून घ्यायची आहे. अगदी 10 ते 15 मिनटात भाजी शिजून होते आणि खूप चविष्ट आपली भाजी झालेली आहे. तर या प्रकारात भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.